To wish all of you a very happy Teachers' Day. And prayer is very important because see, today we are teachers and it is a wish of God. Our Almighty, our Lord Jesus has provided this wonderful, noble mission to us. So we have to think about Lord Jesus. Children will wish you, I am wishing you, and everybody is passing their good wishes to each one of us. So we are very thankful, but now it's the time to thank Lord because He has brought this day in our life. See, today we are teachers and it is not your wish or my wish. It is wish of our living God Almighty. He has appointed us on this noble task. So it's a time, it's a day to think about Lord. शिक्षक ही परमेश्वराची कृती आहे असं माझं म्हणणं आहे. टीचर इज अ क्रिएशन ऑफ द ऑलमाइटी. परमेश्वराने शिक्षकांची निर्मिती केली. सर्व ठिकाणी परमेश्वर येऊन उपस्थित राहू शकत नाही आणि तो प्रत्यक्षात येऊन मुलांना मार्गदर्शन करू शकत नाही आणि म्हणून शिक्षकाची निर्मिती झाली असं माझं मत आहे. आणि म्हणून आपण देवाच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहोत. वी आर व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द लॉर्ड. आणि ह्या दिवसाचं महत्त्व इतकं आहे. या दिवसामध्ये जबाबदारी आहे, या दिवसामध्ये गांभीर्य आहे. असं नाही की टीचर्स डे आहे सो देर आर 365 days in a year and only one day is there for celebration. Of course we have to celebrate because God has chosen us for this noble task and it's a day of celebration. Undoubtedly it's a day of celebration, but we have to think about the Lord who has appointed us on this noble task. So today we have arranged prayer service. Let us give our time to the Lord Almighty who has made us teachers and let us think about Him today. So we are going to start our program. So once again I wish you all a very happy Teachers' Day. Let me tell you, God has made us teachers and we have given the responsibility, very important responsibility, that we have to help our children to walk in the light of Lord Jesus, and we are doing that work. And I'm very happy all my team members are sincerely working and I'm very satisfied and happy with their performances. And so I congratulate you on this day and once again I wish you a very happy Teachers' Day. God bless you and grant you a grand success in ensuing days. ह्या सुंदर सकाळच्या वेळी पुन्हा एकदा तुझ्या नावामध्ये तू आम्हाला एकत्र केलंस. सर्वप्रथम तुला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो माझ्या देवा, त्याचा तू स्वीकार कर. या सुंदर वेळी आम्हा सर्वांना तू एकत्र केलेला आहेस. सेंट पॉल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स हा परिवार परमेश्वरा तुझा आहे आणि आज तुझ्या नावामध्ये तू आम्हाला एकत्र केलेला आहेस. मी आभार मानतो. ही सुंदर वेळ तू आमच्या आयुष्यामध्ये आणलीस. या वेळेचं नियोजन हे तुझं आहे, माझं नाही. आणि परमेश्वरा तुझ्या इच्छेनुसार आम्ही चालावं आणि आम्ही चालत आहोत. कारण परमेश्वरा तुझ्या इच्छेने चालण्यामध्येच यश आहे, मार्ग उत्तम आहे आणि परमेश्वरा आमच्या जीवनाचा सफलता त्याच्यामध्ये आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामधून तुझं गौरव प्रगट होऊ दे. होय परमेश्वरा, तुला आमच्याकडे कधीही निराशा होऊ नये. तर परमेश्वरा तुला अभिमान वाटावा, गौरव वाटावा, आनंद वाटावा, समाधान वाटावं असं आमचं प्रत्येकाचं जीवन असावं. यासाठी दया आणि कृपा कर अशी मी तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करतो. जे कोणी परमेश्वरा आमच्या कुटुंबातील लोक, माझे प्रियजन, त्यांच्या प्रियजन आजारी असतील त्यांना स्पर्श कर. या क्षणी आरोग्य दे. ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये अडचणी आहेत त्या सोडव आणि माझ्या देवा जे काही प्रश्न त्यांच्यासमोर असतील ते सर्व दूर कर आणि येत्या दिवसामध्ये तुझी दया आणि कृपा या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रगट कर अशी मी तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देतो. जी काही आराधना आम्ही करणार आहे, जी काही परमेश्वरा प्रार्थना आम्ही करणार आहे, जो काही संदेश तुझ्याद्वारे प्राप्त होणार आहे, या सर्व गोष्टींसाठी मी आशीर्वाद मागतो. सर्व काही तुझ्या योजनेप्रमाणे, तुझ्या नियोजनाप्रमाणे होऊ दे अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. मागणे आणि कल्पना याहीपेक्षा अधिक देणारा परमेश्वर तूच आहेस. तुझ्याच गोड आणि प्रेमाची प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमीन. Amen. And to share our faith,
That may mean something a little different to each of us, but that's okay. To be open to the prayers of one another is one way that we are a community. Our journey is a journey with and for others. The people we live with, the people we pass on the street, and the people we call friends. Our words, our actions, even our thoughts begin a ripple of faith that we can pass on to help bring out the kingdom of Lord. Let us begin. We invite our God to be with us now. So let us join in praise and worship. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया। शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया। विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला, विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला। राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। बुलाए चुने हुए हम विश्वासियों के नाम, जय पाना ही है, वचन का है आह्वान। बुलाए चुने हुए हम विश्वासियों के नाम, जय पाना ही है, वचन का है आह्वान। जब तक शास्त्र
विश्राम। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। अपनों को तो इस दुनिया में सभी प्यार करते हैं, दुश्मन से भी तुम प्यार करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सभी प्यार करते हैं, दुश्मन से भी तुम प्यार करना मसीहा सिखाते हैं। गाल पर कोई मारे जो चाटा, दूसरा गाल भी देना। ले जाए कोई 1 मील जबरन, 2 मील तुम साथ जाना। एक गाल पर कोई मारे जो चाटा, दूसरा गाल भी देना। ले जाए कोई 1 मील जबरन, 2 मील तुम साथ जाना। अपनों को तो अपना सब कुछ लोग देते, दुश्मन पर भी सब कुछ लुटाना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो अपना सब कुछ लोग देते हैं, दुश्मन पर भी सब कुछ लुटाना मसीहा सिखाते हैं।
सबको माफ कर दो। जो दे तुमको काटे उनका दामन फूलों से भर दो। प्रभु ने तुमको माफ किया, तुम भी सबको माफ कर दो। अपनों को तो गुनाहों की माफी सब लोग देते हैं, दुश्मन को भी माफ करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो गुनाहों की माफी सब लोग देते हैं, दुश्मन को भी माफ करना मसीहा सिखाते हैं। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। येशू काना गावी गेला, माया होती त्या लग्नाला, द्राक्षरस तो संपला। येशू काना गावी गेला, माया होती त्या लग्नाला, द्राक्षरस तो संपला। त्याने पाण्याचा द्राक्षरस केला रे, मोठे नवल वाटते मला रे। त्याने पाण्याचा द्राक्षरस केला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। 38 वर्षांचा आजारी पडला होता खाटेवरी, त्याला शक्ती नव्हती खरी। 38 वर्षांचा आजारी पडला होता खाटेवरी, त्याला शक्ती नव्हती खरी। खाट उचलून चाल असे बोलला रे, मोठे नवल वाटते मला रे। खाट उचलून चाल असे बोलला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। एक जन्मांध भिकारी बसला होता वाटेवरी, त्याला दृष्टी नव्हती खरी। एक जन्मांध भिकारी बसला होता वाटेवरी, त्याला दृष्टी नव्हती खरी। चिखल लावून त्याला दृष्टी दिली रे, मोठे नवल वाटते मला रे। चिखल लावून त्याला दृष्टी दिली रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। येशू रानामध्ये गेला, लोक होते त्या ठायाला, उपदेश ऐकायला। येशू रानामध्ये गेला, लोक होते त्या ठायाला, उपदेश ऐकायला। 5 भाकरी 5,000 रे, मोठे नवल वाटते मला रे। 5 भाकरी 5,000 रे,
मोठे नवल वाटते मला रे. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे. मोठे नवल वाटते मला रे. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे. मोठे नवल वाटते मला रे. केले चमत्कार फार गरिबांवर उपकार. प्राण दिला खांबावर. केले चमत्कार फार गरिबांवर उपकार. प्राण दिला खांबावर. तारण करून स्वर्गात गेला रे. मोठे नवल वाटते मला रे. तारण करून स्वर्गात गेला रे. मोठे नवल वाटते मला रे. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे. मोठे नवल वाटते मला रे. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे. मोठे नवल वाटते मला रे. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे. मोठे नवल वाटते मला रे. Today's Bible reading is taken from Psalm 119 verses 92 to 105. If your law has not been my delight, I would have perished in my affliction. I will never forget your precepts, for by them you have preserved my life. Save me, for I am yours. I have sought out your precepts. The wicked are waiting to destroy me, but I will ponder your statutes. To all perfection I see a limit, but your commands are boundless. Oh, how I love your law! I meditate on it all day long. Your commands make me wiser than my enemies, for they are ever with me. I have more insight than all my teachers, for I meditate your statutes. I have more understanding than the elders, for I obey your precepts. I have kept my feet for every evil path, so that I might obey your word. I have not departed from your laws, for you yourself have taught me. How sweet are your words to my taste, sweeter than honey to my mouth. I gain understanding from your precepts, therefore I hate every wrong path. Your word is a lamp to my feet and a light for my path. May God bless these verses. Amen. पवित्र शास्त्रातून रोमकारसपत्र याचा 8वा अध्याय 31 ते 39 वचने आपण वाचू. ख्रिस्ताची व देवाची प्रीती. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वाकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोणी ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापावायच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली, ज्याच्या योग्य या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्याच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही पृष्ठवस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. आमेन. थँक्यू पगारे मिस. अर्पणा मिस, थँक्यू.
पवित्र बाइबल अब मैं हिंदी में पढ़ने वाला हूँ। भजन संहिता 91। परमेश्वर हमारा रक्षक। जो परम प्रधान के छाए हुए स्थान में बैठा रहे, वह सर्वशक्तिमान की छाया में ठिकाना पाएगा। मैं यहोवा के विषय कहूँगा, वह मेरा शरण स्थान और गढ़ है। वह मेरा परमेश्वर है, मैं उस पर भरोसा रखूँगा। वह तुझे बहेलिए के जाल से और महामारी से बचाएगा। वह तुझे अपने पंखों की आड़ में ले लेगा और तू उसके परों के नीचे शरण पाएगा। उसकी सच्चाई तेरे लिए ढाल और झीलम ठहरेगी। तू न रात के भय से डरेगा और न उस तीर से जो दिन को उड़ता है, न उस मरी से जो अंधेरे में फैलती है, और न उस महारोग से जो दिन दोपहरी में उजाड़ता है। तेरे निकट 1000 और तेरे दाहिनी ओर 10,000 गिरेंगे, परंतु वह तेरे पास न आएगा। परंतु तू अपनी आंखों से दृष्टि करेगा और दुष्टों के अंत को देखेगा। हे यहोवा, तू मेरा शरण स्थान ठहरा है। तूने जो परम प्रधान को अपना धाम मान लिया है, इसलिए कोई विपत्ति तुझ पर न पड़ेगी, न कोई दुख तेरे डेरे के निकट आएगा, क्योंकि वह अपने दूतों को तेरे निमित्त आज्ञा देगा कि जहाँ कहाँ तू जाए वे तेरी रक्षा करे। वे तुझको हाथों हाथ उठा लेंगे, ऐसा न हो कि तेरे पाँव में पत्थर से ठेस लगे। तू सिंह और नाग को कुचलेगा, तू जवान सिंह और अजगर को लताड़ेगा। उसने जो मुझसे स्नेह किया है, इसीलिए मैं उसको छुड़ाऊंगा। मैं उसको ऊंचे स्थान पर रखूंगा, क्योंकि उसने मेरे नाम को जो जान लिया है। जब वह मुझको पुकारे, तब मैं उसकी सुनूंगा। संकट में मैं उसके संग रहूंगा। मैं उसको बचाकर उसकी महिमा बढ़ाऊंगा। मैं उसको दीर्घायु से तृप्त करूंगा और अपने किए हुए उद्धार का दर्शन दिखाऊंगा। दूसरा शास्त्र भाग, नीति वचन अध्याय 4 1 से लेकर 10 तक और 20 से 27 तक। बुद्धि के लाभ। हे मेरे पुत्रों, पिता की शिक्षा सुनो और समझ प्राप्त करने में मन लगाओ, क्योंकि मैंने तुमको उत्तम शिक्षा दी है। मेरी शिक्षा को न छोड़ो। देखो, मैं भी अपने पिता का पुत्र था और माता का अकेला दुलारा था, और मेरा पिता मुझे यह कहकर सिखाता था, तेरा मन मेरे वचन पर लगा रहे। तू मेरी आज्ञाओं का पालन कर, तब जीवित रहेगा। बुद्धि को प्राप्त कर, समझ को भी प्राप्त कर। उनको भूल न जाना, न मेरे बातों को छोड़ना। बुद्धि को न छोड़, वह तेरी रक्षा करेगी। उससे प्रीति रख, वह तेरा पहरा देगी। बुद्धि श्रेष्ठ है, इसलिए उसकी प्राप्ति के लिए यत्न कर। जो कुछ तू प्राप्त करे, उसे प्राप्त तो कर, परंतु समझ की प्राप्ति का यत्न घटने न पाए। उसकी बड़ाई कर, वह तुझको बढ़ाएगी। जब तू उससे लिपट जाए, तब वह तेरी महिमा करेगी। वह तेरे सिर पर शोभायमान भूषण बांधेगी और तुझे सुंदर मुकुट देगी। हे मेरे पुत्र, मेरी बातें सुनकर ग्रहण कर, तब तू बहुत वर्ष तक जीवित रहेगा। 20 से लेकर 27 तक। हे मेरे पुत्र, मेरे वचन ध्यान धर के सुन और अपना कान मेरी बातों पर लगा। इनको अपनी आंखों की ओट न होने दे, वरन अपने मन में धारण कर, क्योंकि जिनको वे प्राप्त होती है, वे उनके जीवित रहने का और उनके सारे शरीर के चंगे रहने का कारण होती है। सबसे अधिक अपने मन की रक्षा कर, क्योंकि जीवन का मूल स्रोत वही है। टेढ़ी बात अपने मुंह से मत बोल और चालबाजी की बातें कहना तुझसे दूर रहे। तेरी आंखें सामने ही की ओर लगी रहे और तेरी पलकें आगे की ओर खुली रहे। अपने पाँव रखने के लिए मार्ग को समथर कर और तेरे सब मार्ग ठीक रहे।
न तो दाहिनी ओर मुड़ना और न बाई ओर, अपने पाँव को बुराई के मार्ग पर चलने से हटा ले। खुदा हम सबको आशीष दे। Now it's a time to listen to the word of God, and today our honorable supervisor Mrs. Meghna James Khude, she is going to give sermon, that is word of God. So now I request Meghna Miss to please give the holy message to all St. Paul School family. Meghna Miss. Thank you, sir. Yes, sir. Good morning, everybody. And on this occasion, I would like to wish each one of you a very happy Teachers' Day. Good morning, Honorable Principal Sir, Mr. Nithiraj Pillai, Amicable Vice Principal, Mrs. Arpana Pillai, and our enthusiastic Supervisor, Suraj Sir, and all my dear colleagues. Today, I really feel honored on getting a chance to speak on the word of Lord Almighty, and would like to thank our Principal Sir for giving me this valuable opportunity. Thank you very much, sir. Now, before I start, let us seek the heavenly blessing to understand and interpret the word of Lord properly. Let us pray. Blessed Lord, who has caused Holy Scripture to be written for our learning, that through the comfort of your holy word we may embrace and ever hold fast the blessed hope of everlasting life which you have given us in our Savior Jesus Christ. Amen. Now to start with, Teachers' Day falls on 5th September. I believe we are thankful to teachers who taught us in our school so that we have become useful people in the society and able to earn a livelihood. But are we thankful to our spiritual teachers? Cause those who gave us not material but eternal benefits. Today, I am going to throw some light on our spiritual teachers, and we must really be very grateful to our spiritual teachers. Jesus, as a teacher, a divine teacher, is better said as. It may interest you to know that Jesus was a teacher. In other words, Lord, Savior, Master, and Redeemer. An amazing fact about Jesus, that Jesus was addressed as teacher or guru 90 times in Gospel and 60 times in the scripture. The multitudes as well and his disciples referred him as teacher. Jesus himself used to term when he said, "You call me teacher and Lord," and rightly so, that is what I am. It is written in John chapter 13 verse 13. Nicodemus was a person with all his riches. He had many servants. He was a rich person. But when he came to Jesus, he called him teacher, who has come from God. He referred Christ as a teacher, and he added that he had come from God the Almighty. It is written in the Gospel of John chapter 3 verse 2. So teachers, I would like to bring to your notice that truly we are in a very noble profession. Jesus is said to be the divine teacher who worked selflessly, and as we accept this profession of teaching, we must have this quality, we must possess this quality in us of selflessness
and sincerity. As we work, we shouldn't work for showing others. We must work for our soul's satisfaction. Soul satisfaction means what? In Marathi we can say आत्मिक समाधान. आपल्या आत्म्याच्या समाधानासाठी आपण कार्य करायचं आहे, लोकांना दाखवण्यासाठी नाही. Even Christ gave his lessons through parables. Parables means दाखले, छोट्या गोष्टी, small stories which have moral. His disciples asked him that why do you use parables for teaching or preaching? Christ answered that people understand it easily and find it interesting. So teachers, I would like to bring it to your notice that even we, when we teach, we need to make our lessons interesting and easy for the children to understand. Christ used to preach among the illiterate people. Those people were not educated at that time, and it is very difficult to inculcate any concept among this kind of people. Now, as we are teachers, we are having the support of technology, advancement, so it becomes rather easy for us to teach. But at that time it was very difficult, and this task was very nicely handled by Christ. One parable of Christ you must have heard many times, but I would like to bring it to your notice. That one farmer was about to sow his seeds in his field. एक शेतकरी आपली बीज सो करण्यासाठी तो आपल्या शेतात जाणार होता, and some birds came there. They took the seeds and flew away. Some seeds went like that. Some seeds fell on the rock. Some seeds fell into the weeds. Weeds म्हणजे तण, गवत. And some seeds fell into fertile soil. So the seeds which fell in the rock, they didn't grow properly. They were withered very soon. The seeds that fell into the weeds, they didn't grow properly because the weeds were with them. So they got wrong company, you can say. But the seeds which were sown in fertile land got proper root and firm root. And this was the message Christ wanted to tell us, that where the roots are firm, nothing can hinder the crop. Teachers, now the seeds are in our hand. We have to sow the seed in a proper fertile land. Seeds means our children, our students, whom we have to give them proper knowledge. Because when the seeds are sown in a fertile land, what happens? The blossom is wonderful. The tree is wonderful. So the credit is of the farmer who has sown the seeds. We have to nurture the seeds. We have to water them. And so the seeds come into beautiful blossom and beautiful yield is produced, and it makes us happy and satisfied to see our children grow beautifully and into a good human being. So children, we have to make our children grow into a fertile land, and we are the providers of fertile land, and so we will be happy and satisfied with the profession we have accepted as teachers. So let us do our job with utmost sincerity, happiness and soul satisfaction. I once again wish each and every one of you a happy Teachers' Day, and once again thank Principal Sir for giving me this valuable opportunity to speak on the word of Lord. Thank you, sir, and thank you each one of you, and thank you Almighty for taking
away me into your hands and to speak on your word. Amen. तर आता आपण सर्वजण लीन आणि नम्र होऊन परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ जिवंत देव बाप्पा, आकाश पृथ्वी उत्पन्न करता आमच्या स्वर्गीय पित्या, तू रात्रभर आमचं उत्तम प्रकारे सांभाळ केलास. आम्हा सर्वांना शांत आणि गाढ लाभून दिलीस आणि ही सकाळची सुंदर अशी वेळ आमच्या जीवनास लाभून दिस म्हणजे उपकार स्वीकारते. होय माझ्या बाप्पा, या जिवंतांच्या भूमीवर तू आम्हाला राखीले आहेस. मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते. हे माझ्या परमेश्वरा, विशेष करून मी प्रार्थना करते बाप्पा, आज शिक्षक दिनानिमित्त बाप्पा आम्ही सर्वजण सेंट पॉल्स परिवार एकत्रित या प्लॅटफॉर्मवरती आलो आहोत बाप्पा. आम्हाला ही संधी दिलीस बाप्पा, सहभागितेची संधी दिलीस, तुझी उपकारस्तुती करण्यासाठी संधी दिलीस. मी उपकारस्तुती करते, तुझ्या आम्हाला मान महिमा धन्यवाद देते. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकावर तू आपला विपुल विपुल असा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाला तू आशीर्वादित असं कर. विशेष करून दे बाप्पा, मी प्रार्थना करते आमच्या सन्माननीय प्रिन्सिपल सरांसाठी बाप्पा, त्यांच्यावरती तू विपुल विपुल असा आशीर्वाद पाठव. होय माझ्या बाप्पाची दैवी ज्ञानाने त्यांना तू भर बाप्पा. होय माझ्या परमेश्वरा, हे संपूर्ण सेंट पॉल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चालवित असता बाप्पा लागणारी उत्तम बाप्पा मार्गदर्शन बाप्पा, सर्व प्रकारची बुद्धी चालना तू त्यांना दे बाप्पा. त्यांना आशीर्वादित असं कर, त्यांना अनारोग्याने भर बाप्पा, त्यांना सर्व अरिष्टापासून तू दूर ठेव. होय माझ्या परमेश्वरा, शाळेबाबतीत जे काही निर्णय घ्यायचे आहेत बाप्पा आणि ज्या कामामध्ये ते हात घालत आहेत बाप्पा, त्या सर्व कामांमध्ये तू त्यांना यश संपादन करून देणार आहेस. म्हणजे उपकार करते, तुझ्या आम्हाला मान महिमा धन्यवाद देते. योग्यरित्या परमेश्वरा, ही संपूर्ण शाळा चालवण्यासाठी त्यांना बुद्धी सामर्थ्याने भर बाप्पा आणि त्याद्वारे तुझं गौरव असताना कृपेने कर देव बाप्पा. तसंच मी प्रार्थना करते बाप्पा, आमच्या वाईस प्रिन्सिपल मॅडम अर्पणा मिस, तसंच आमच्या सुपरवायझर्स मेघना मिस आणि सूरज सर यांच्यावरती तू विपुल विपुल असा आशीर्वाद पाठव. होय माझ्या बाप्पा, शाळेच्या बाबतीत बाप्पा तो परमेश्वरा जे काही निर्णय घेण्यात येत आहेत बाप्पा, ते घेण्यासाठी त्यांना सामर्थ्याने भर बाप्पा. शक्ती सामर्थ्य बुद्धी चालना तू दे बाप्पा आणि त्यांचं मार्गदर्शन कर. त्यांना तू आशीर्वादित असं कर बाप्पा आणि आरोग्याने तू भर बाप्पा. होय माझ्या बाप्पा, त्यांच्या संधी तू राहा बाप्पा. हे माझ्या परमेश्वरा, विशेष करून मी प्रार्थना करते माझे सर्व शिक्षक मित्रांसाठी बाप्पा. व परमेश्वरा, माझे सर्व जे बंधुवर्ग आहेत बाप्पा, त्या सर्वांवरती विपुल विपुल असा आशीर्वाद पाठव देव बाप्पा. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित असं कर, आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित असं कर बाप्पा. होय माझ्या बाप्पा, आमच्या जीवनामध्ये जे काही संकट समस्या असेल बाप्पा, ते तू जाणतोस, त्या दूर कर परमेश्वरा. आणि परमेश्वरा, ही जी जबाबदारी, ज्ञान देण्याची जबाबदारी, ज्ञानदानाची जबाबदारी जी तू आम्हावरती सोपवली आहेस बाप्पा, ती योग्यरित्या पार पाडण्यासाठी तू आम्हाला सामर्थ्याने भर. होय माझ्या परमेश्वरा, आम्ही सर्वजण ज्ञानामध्ये उभी आहोत बाप्पा. होय माझ्या बाप्पा, परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा प्रारंभ होय असं स्तोत्र करता म्हणतो. त्याप्रमाणे परमेश्वरा, आमच्या बुद्धीला तू स्पर्श कर, आम्हा ज्ञानाने तू भर बाप्पा, जेणेकरून आम्ही योग्यरित्या परमेश्वरा आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान न्यावं आणि त्यांना शिक्षित करावं म्हणून तो आम्हाला सामर्थ्याने शक्तीने भर बाप्पा. होय माझ्या बाप्पा, आमच्या संगती तू राहा बाप्पा. प्रत्येकाला तू आशीर्वादित असं कर परमेश्वरा. ही नवीन पिढी घडवीत असता बाप्पा लागणार देव बाप्पा सामर्थ्य तू आम्हाला पुरव बाप्पा. या नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, संस्काराने भरण्यासाठी बाप्पा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी तू आम्हाला चालना दे बाप्पा. तू आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य करू आणि पूर्वत आहेस तुमची उपकार करते, तुझ्या आम्हाला मान धन्यवाद देते. हो माझ्या परमेश्वरा, सध्या आम्ही जे ऑनलाईन क्लासेस घेत आहोत, हे ऑनलाईन क्लास घेत असताना जे काही समस्या अडचणी आमच्या मार्गात येत आहेत बाप्पा, ते सर्व काही तू दूर कर परमेश्वरा. आणि परमेश्वरा, आम्ही पुरेपूर लेकरांना ज्ञान द्यावं म्हणून तू आम्हाला सहाय्य मदत कर. होय माझ्या परमेश्वरा, विशेष करून मी प्रार्थना करते आमच्या सर्व विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्गांसाठी बाप्पा. प्रत्येकाला तू आशीर्वादित असं कर माझ्या बाप्पा. होय माझ्या बाप्पा, पालकांवरती विपुल असा आशीर्वाद पाठव बाप्पा. जे काही काम व्यवसाय ते करत आहे बाप्पा, त्यामध्ये त्या तू बरकत दे, आशीर्वादित असं कर बाप्पा. होय माझ्या बाप्पा, या कोविड सिच्युएशनमध्ये बाप्पा त्यांना जे काही समस्यांना सामोरे जात आहे ते तू जाणतोस बाप्पा. तुझ्या सामर्थ्याने बाप्पा ते सर्व समस्या त्यांच्या जीवनातून तू काढून टाक बाप्पा. होय माझ्या बाप्पा, जे काही आर्थिक अडचण आहे बाप्पा, भौगोलिक अडचणी आहेत बाप्पा, त्या सर्व काही दूर कर बाप्पा आणि तुझ्या सामर्थ्याने बाप्पा त्यांना तू भर बाप्पा. होय माझ्या बाप्पा, त्यांना सर्व प्रकारचा आशीर्वाद तू दे बाप्पा आणि तू
देत आहेस म्हणून उपकार स्तुती करते. देव बाप्पा काम करण्यासाठी लागेल सामर्थ्य, शक्ती, बळ तू त्यांना पुरव बाप्पा आणि त्यांना तू बरं करते बाप्पा. देत आहेस म्हणून उपकार स्तुती करते. होय माझ्या बाप्पा, मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करते देव बाप्पा. होय माझ्या बाप्पा, ज्ञान अर्जित करत असताना लागणारे बाप्पा उत्तम बुद्धी, स्मरण शक्ती, चातुर्य तू त्यांना पुरव बाप्पा. त्यांना स्पर्श कर परमेश्वरा. सध्या आमचे सर्व स्टुडंट्स देव बाप्पा एक्झाम्स देत आहेत बाप्पा. ते एक्झाम प्रामाणिकपणे लिहिण्यासाठी परमेश्वरा तू त्यांना सहाय्य, मदत कर, मार्गदर्शन कर बाप्पा. त्यांच्या बुद्धीला तू चालना दे बाप्पा. होय माझ्या परमेश्वरा, त्यांना तू विशेष आशीर्वादित असं कर. माझ्या सर्व स्टुडंट्सवरती तू आपला पाखर घाल बाप्पा. होय माझ्या बाप्पा, त्यांना उत्तम आरोग्याने भर बाप्पा. सर्व प्रकारच्या बाप्पा अरिष्टांपासून बाप्पा त्याचं तू संरक्षण कर. त्यांना तू सुखी, निरोगी, आनंदी असं ठेव बाप्पा. देव बाप्पा, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याची वाढ ज्ञानात, भयात, वचनांमध्ये व्हावेस त्याने कृपेने कर. तू त्यांची योग्यरित्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ करत आहेस त्यावर तू धन्यवाद उपकार करते बाप्पा. आणि मग परमेश्वर या लेकरांद्वारे तुझं गौरव व्हावंस त्याने कृपेने कर. होय माझ्या परमेश्वरा, पुन्हा एकदा मी प्रार्थना करते ते बाप्पा आमच्या सर्व सेंट पॉल्स कुटुंबियांसाठी बाप्पा. प्रत्येकावरती तू विपुल असा आशीर्वाद पाठव. आमचे सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफवरती तू विपुल असा आशीर्वाद पाठव बाप्पा. होय माझ्या बाप्पा, आमच्याही समस्या तू जाणतोस बाप्पा. होय माझ्या परमेश्वरा, आमची अश्रू तू पूस बाप्पा. आणि परमेश्वरा प्रत्येकाला तू आकाश कपाटी उघडून बाप्पा आशीर्वाद दे बाप्पा. आमच्या जीवनातील सर्वांची समस्या तू दूर कर परमेश्वरा. आणि आमच्या कुटुंबियांमध्ये शांती, बरकत, आशीर्वाद, प्रीती तू निर्माण कर परमेश्वरा. होय माझ्या बाप्पा, प्रत्येक शिक्षकाला तू आशीर्वादित असं कर. काम करण्यासाठी सामर्थ्य, शक्ती, बळ तू पुरव बाप्पा. आणि पुरवत आहेस म्हणजे उपकार करते. होय माझ्या बाप्पा, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त उत्तम शिक्षक म्हणून या पृथ्वी तलावरती राहिला, हो माझ्या बाप्पा, त्याचा आदर्श आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून बाप्पा निस्वार्थीपणे हे ज्ञानाचं दान देण्याचं आम्ही कार्य जे करत आहेत बाप्पा, त्यासाठी तू आम्हाला आशीर्वादित असं कर. होय माझ्या बाप्पा, मी स्वतःहून परमेश्वरा शिक्षक नाही बनलो बाप्पा, तर ते तुझ्याकडून आलेला आशीर्वाद आहे बाप्पा. तू आम्हाला देव बाप्पा बोलवला आहेस बाप्पा या कार्यासाठी, म्हणून बाप्पा विशेषतः तू आम्हाला आशीर्वादित असं कर. ज्ञानाने भर बाप्पा. आणि हे कार्य करत असताना सामर्थ्य, शक्ती पुरव बाप्पा. होय माझ्या परमेश्वरा, तर पुन्हा एकदा देव बाप्पा मी प्रार्थना करते माझ्या सर्व सेंट पॉल्स कुटुंबियांसाठी बाप्पा. माझ्या बाप्पा, माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, पालकवर्गासाठी, आम्हा सर्वांना तू बाप्पा आपल्या हाती घे बाप्पा. आम्हाला आशीर्वादित कसं कर बाप्पा. आणि तुझ्या मार्गाने सांगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य, मदत कर. तुझ्या ऐक्यामध्ये, तुझ्या प्रीतीमध्ये तू बांधून ठेव बाप्पा. होय माझ्या बाप्पा, आमचे सेंट पॉल स्कूल बाप्पा ही वास्तू तू आशीर्वादित असं कर बाप्पा. देवठणीवर ठेवलेल्या दिव्यासारखी ही शाळा व्हावेस त्याने कृपेनं कर. होय माझ्या बाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य शाळेद्वारे बाप्पा अनेकांपर्यंत पोहोचच त्याने कृपेनं कर. आणि ह्या शाळेद्वारे बाप्पा तुझंच गौरव व्हावं आणि तू उंचावलं जावास असं तू त्याने कृपेनं कर. होय माझ्या बाप्पा, सेंट पॉल्सची भूमी तू आशीर्वादित करत आहेस बाप्पा, केली आहेस आतापर्यंत, म्हणून धन्यवादाची उपकार करते बाप्पा. होय माझ्या बाप्पा, ते सध्याची परिस्थिती तू आपल्या हाती घे बाप्पा. आणि ही परिस्थिती बदलणार तू सामर्थ्यशाली परमेश्वर आहेस, म्हणून तुझ्याकडे मागते बाप्पा. होय माझ्या बाप्पा, आमच्या शाळा ओपन व्हाव्यात बाप्पा. आणि प्रत्येकाला आम्हा सर्वांना बाप्पा शाळेमध्ये येऊन बाप्पा ज्ञान देण्याचं आणि ज्ञान घेण्याचं बाप्पा संधी मिळावी असं दैनिक कृपेनं कर. हो माझ्या परमेश्वरा, ही परिस्थिती तू हाताळ बाप्पा. ही महामारी संपूर्ण जगातून तू घालून दे बाप्पा. आणि सर्वांना पुन्हा एकदा मोकळा श्वास घेण्यासाठी आणि घराबाहेर पडण्यासाठी तू आम्हाला सामर्थ्य आणि सहाय्य पुरव बाप्पा. होय माझ्या बाप्पा, पुन्हा एकदा दे बाप्पा मी प्रार्थना करते दे बाप्पा. जे काही बाप्पा आम्ही वचनातून ऐकलेलं आहे बाप्पा, तुझे पवित्र वचन तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित असं कर. होय माझ्या बाप्पा, मेघनामीस माझ्या बहिणीसाठी मी प्रार्थना करते बाप्पा. त्यांच्यावरती तुम्ही विपुलाचा आशीर्वाद पडलो. होय माझ्या बाप्पा, त्याच्या मुखाद्वारे बाप्पा तुझं बाप्पा वचन आमच्यापर्यंत जे पोचलेलं आहे बाप्पा, त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं म्हणून तो आम्हाला सहाय्य, मदत कर बाप्पा. आणि आम्हाला बाप्पा सामर्थ्याने कर. पुन्हा एकदा देव बाप्पा, इथे उपस्थित असल्या प्रत्येकाला मी तुझ्या हाती सोपवते. प्रत्येकाला आशीर्वादित असं कर. सर्वांना तू निरोगी, आनंदी ठेव बाप्पा. इथून पुढच्या वेळेत तो आपल्याला घेऊन जा. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी सौ भाग्यश्री सचिन काळे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका तसेच माझे सहकारी शिक्षक वर्ग. आज 5 सप्टेंबर डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. नवरात्र उत्सवाचे 9 दिवस म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर, समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबवण्यास सुरुवात करतो.
पण याच वेळी या समाजाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? मी तर म्हणेन भारतातीलच का, या संपूर्ण जगातील, विश्वातील महिला अबला आहेत का, ज्यामुळे आपण तिला सबला बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का? हा प्रश्न किंवा हे प्रश्न उपस्थित होणे मुळातच चुकीचे आहे. कारण संपूर्ण जगात भारत देश आपली संस्कृती, परंपरा, अध्यात्म व भौगोलिक विविधता यामुळे ओळखला जातो, सर्वांना परिचित आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. पण हाच देश दुसरीकडे पुरुष प्रधान संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. मुलगा हवा, वंशाला दिवा हवा, घराला दिवा हवा, घराचा वंश वाढावा म्हणून आम्ही गर्भातच स्त्रीभ्रूण हत्या करतो. काय दोष आहे माझा? काय दोष आहे या स्त्रीचा? काय दोष आहे त्या भ्रूण स्त्रीचा, जो की तिला गर्भातच आपण नष्ट करतो? का तिचे आपण अस्तित्व मान्य करत नाही? का तिचे आपण अस्तित्व मान्य करत नाही? का तिला जन्माला येण्या अगोदरच खुडतो? का विसर पडतो तिच्या अस्तित्वाचा? का विसर पडतो मला तिच्या अस्तित्वाचा? एकीकडे बघायचे झाले तर भारतात महिलांना आदिशक्तीचे रूप मानून पुरातन काळापासून पूजनीय मानले गेलेले आहे. आणि त्याच वेळी याच भारत देशात महिला घरात आणि समाजाच्या बंधनामध्ये अडकून पडल्या आहेत. स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. महिलांच्या स्वातंत्र्य अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते. असेही असताना निर्भया कांड आणि कोपर्डी सारख्या घटना का बरं घडाव्यात? आणि अशावेळी आपल्यासमोर प्रश्न बिकट समस्या बनून उभा राहतात. यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा, संरक्षण देण्यासाठी सबलीकरण अभियान राबवण्याचा विचार केला जातो, सुरुवात केली जाते. पण याच वेळी पुनश्च मला या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच आहे का ही महिला अबला? नाही. आहे का ही महिला अबला? तर नाही. मुळातच भारतीय स्त्री ही अबला नव्हतीच. मुळात भारतीय ही स्त्री कधी अबला नव्हतीच. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते. हे प्रसिद्ध विधान शिवशक्तीच्या मिलाफाद्वारे उत्क्रांती या वैदिक विचारावर भर देते. राजमाता जिजाऊ का बरे मला आठवणार नाही या ठिकाणी? राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कार मूर्ती व कीर्तिवंत छत्रपती शिवराय घडले. वेळप्रसंगी शेणाचे गोळे झेलले सहन करणाऱ्या कर्मठ समाजाचे कटू बोल झेलणाऱ्या मुलींना ज्ञानाची ज्योत देणाऱ्या सावित्रीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांची साथ होती म्हणूनच आज ज्योतिबा फुले महात्मा झाले. येशूंना त्यांचे ज्ञान त्यांच्या आईकडून प्राप्त झाले. कालिदासांना त्यांच्या विद्वान पत्नीने नकार दिला म्हणून त्यांनी कालीमातेची उपासना केली आणि उपासना करून ते प्रसिद्ध गाडे पंडित झाले. का बरं मला हिलरीचा विसर पडू नये? का बरं मला हिलरीची आठवण येऊ नये? हिलरीच्या पाठिंब्यामुळेच जनक्षोभ असून सुद्धा बिल क्लिंटन आपले पद शाबूत ठेवू शकले. पुन्हा स्त्रियांनी मानवी मर्यादेच्या पलीकडे जाऊन मूर्तिमंत उदाहरणे दिलेली आहेत. या ठिकाणी मला बहिणाबाईंची आठवण का बरे येऊ नये? संत थोर बहिणाबाई. अरे संसार नाही रडन कुडन, एड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोढन. संसार कसाही असो तो गळ्यातला हार म्हणून त्याचा स्वीकार करणारी ही स्त्री असते. त्याला ती लोढणं मानत नाही. स्त्री आज चूल आणि मूल सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. स्त्री सर्व आघाड्यांवर लढत आहे. असे असले तरी पुरुषसत्ताक समाजाची मानसिकता अद्यापही बदललेली नाही. आजही मुलींच्या जन्माचे मनापासून स्वागत होतेच असे नाही. स्त्रीभ्रूण हत्या किंवा स्त्री भ्रूण हत्येला लगाम घातलाच पाहिजे. या ठिकाणी मला
एक स्त्रीबद्दल कविता सादर करावीशी वाटते. स्त्री असते साऱ्या मानवजातीची आई, स्त्री असते साऱ्या मानवजातीची आई, का तिला गर्भातच मरण्याची करता घाई, का तिला मारण्याची करता गर्भातच घाई. मुलगी झाली म्हणून कसला करताय खेद, मुलगी झाली म्हणून कसला करताय खेद. आता आपण मिटवूया या भेद, आता आपण मिटवूया हा भेद. स्त्री आहे त्यागाचे स्वरूप, स्त्री आहे त्यागाचे स्वरूप, का करता नष्ट तिचे अस्तित्वाचे रूप, का नष्ट करता तिचे अस्तित्वाचे रूप. नका बाळगू भेदभाव मुलगा मुलगी आपल्या मणी, नका बाळगू भेदभाव मुलगा मुलगी आपल्या मणी. का होता गर्भनिदान करून पापाचे धनी. आजच्या घडीला नका लेखू मुलीला कमी, आजच्या घडी नका लेखू मुलीला कमी. यशाची शिखरे गाठतात मुलगा मुलगी दोन्ही. स्त्रीमध्ये सहनशीलता, प्रामाणिकपणा, नाविन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गातच आलेले आहे. मुळातच स्त्री ही सृजनशील आहे, कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार केवळ स्त्रीलाच दिलेला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिलेले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच स्त्री आज समाज आणि कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. ती 3 प यामध्ये, प पिता, प पुत्र, प पिता, प पती, प पुत्र आणि पुत्र यांच्या आदेशाने आणि बंधनाने ती आपले आयुष्य काढते. महिला सबलीकरण म्हणजे फक्त कार्यक्रम व्याख्यान आहे असे नाही, तर बघा पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे होय. आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. या लोकसंख्येसाठी सरकारद्वारे मातृदिवस, महिला दिन, बालिका दिवस, जननी सुरक्षा अभियान असे विविध कार्यक्रम राबवले जातात. पण महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर घात करण्याचा विघातक प्रवृत्ती अर्थात हुंडा प्रथा, स्त्रीभ्रूण हत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. आजचे युग भ्याडपणा, विश्वासघात, लोभ या गोष्टीमुळे दूषित झाले आहे. स्त्रीच्या रूपाने आशीर्वाद म्हणून लाभलेल्या या शक्तीला मोठ्या कल्याणासाठी हितकर मार्गाने दिशा देणे एक समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. तरच आम्ही पी.टी. उषा, कल्पना चावला, सुनीता विल्यम, लता मंगेशकर तसेच अमृता प्रीतम यांच्यातील सर्जनशीलतेला, तसेच किरण बेदी आणि सरोजिनी नायडू यांच्यामध्ये वाहणाऱ्या क्षमतेला आणि धैर्याला उपयोगात आणू. शेवटी मी असे म्हणेन की खरंच स्त्री ही अबला नसून एक सबला आहे. या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त महिला सबलीकरण हा विषय घेऊन मला तुमच्या पुढे माझे मत मांडण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी शाळेचे प्राचार्य यांची आभारी आहे. तसेच एवढा वेळ तुम्ही मला ऐकले त्याबद्दल देखील मी तुमची खूप खूप आभारी आहे. पुनश्च एकदा माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना या शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सुप्रभात. सबसे पहले आप सभी को शिक्षक दिन की हार्दिक शुभकामनाएं. आदरणीय प्राचार्य श्रीमान नीतिराज सर, उपप्राचार्य अर्पणा मैम, सुपरवाइजर्स मेघना मिस और सूरज सर, साथ ही मेरे सभी साथी अध्यापक भाइयों और बहनों, आज शिक्षक दिन के अवसर पर मुझे हमारे प्राचार्य जी ने एक अलग ही विषय पर बोलने का मौका दिया, इसलिए सबसे पहले मैं उनके प्रति अपने आभार व्यक्त करती हूँ. भारतीय संस्कृति जो भारत का अभिमान है, भारतीय संस्कृति जो भारत का अभिमान है, हम भारतीयों का स्वाभिमान है, हम भारतीयों का स्वाभिमान है. पूरी दुनिया के सामने यह हमारी शान है.
पूरी दुनिया के सामने यह हमारी शान है। जी हाँ, भारतीय संस्कृति हमारी, जिसके बारे में मैं यहाँ पर संक्षेप में बोलना चाहूँगी। साथ ही साथ दुख की बात यह है कि हम इसे भूलते जा रहे हैं। जो हमारी प्राचीन, सबसे प्राचीन, पुरानी, विश्व में महान संस्कृति, भारतीय संस्कृति, जो आज इसी बहाने मैं हम सबको याद दिलाने की कोशिश कर रही हूँ, याद करने की कोशिश कर रही हूँ। भारत विश्व की सबसे पुरानी सभ्यता का देश है। भारतीय संस्कृति में शिष्टाचार, तहजीब, धार्मिक संस्कार आदि बातें आती हैं। भारत की संस्कृति निराली, देती सबको मान सम्मान। भारत की संस्कृति निराली, देती सबको मान सम्मान। बड़ों की सेवा करते हैं सब, बड़ों की सेवा करते हैं सब। छोटों को सब करते हैं प्यार, छोटों को सब करते हैं प्यार। संस्कारों की भूमि यह है, देती सबको मान सम्मान। संस्कारों की भूमि यह है, देती सबको मान सम्मान। विश्व की पहली, प्राचीन और महान संस्कृति के रूप में भारतीय संस्कृति को माना जाता है। विविधता में एकता, यानी भारत हमारा विविधतापूर्ण देश है, जहाँ विभिन्न धर्मों के लोग अपनी संस्कृति और परंपरा के साथ शांतिपूर्ण तरीके से एक साथ रहते हैं। और वैसे देखा जाए तो यही हमारी असली ताकत है। जो विविधता में एकता, वही हमारी ताकत है। सबसे पहले तो हमें इस सभ्यता में जन्म लेने पर गर्व महसूस करना चाहिए। हमें नाज होना चाहिए कि इस सभ्यता में हमने जन्म लिया। संस्कृति शिक्षा या जन्म देने वाली अवस्था है। वास्तव में संस्कृति को नैतिकता और नैतिक मूल्यों से बनाया जाता है, जो एक समाज को नियंत्रित करती है। संस्कृति सामाजिक, धार्मिक मान्यताओं, रीति रिवाजों, परंपराओं आदि जैसे कई कारकों का परिमाण है। यह बात महत्वपूर्ण है कि हम अपनी संस्कृति को समृद्ध और सकारात्मक नियमों के साथ विकसित करें। विविधता में एकता के कारण भारत को हमेशा दुनिया में एक सांस्कृतिक रूप से समृद्ध देश माना जाता है। भारत में कई राज्य हैं जहां अलग अलग खाद्य व्यंजन, परंपराएं, विश्वास, सामाजिक रीति रिवाज, पोशाक, भाषा, त्योहार पाए जाते हैं। भारत एक विशाल देश है और दुनिया के सभी प्रमुख धर्म जैसे कि हिंदू, इस्लाम, सिख, ईसाई, जैन, बौद्ध, पारसी आदि यहाँ पर इसका पालन किया जाता है। हमारे देश की विशेषता, सबसे खास बात है धर्मनिरपेक्षता। और सबसे अच्छी बात यह है कि भारत का हर एक नागरिक दूसरे के विश्वासों और संस्कृति का सम्मान करके एकता और शांति से अपना जीवन व्यतीत करता है। हम हर अवसर को प्रार्थना, नृत्य, गायन, व्यंजन, दावतें आदि और रंगीन कपड़े पहनकर मनाते हैं। बड़े आनंद से, उत्साह से हर त्योहार मनाया जाता है। एक तरफ जहां भारत अपनी सांस्कृतिक समृद्धि के लिए जाना जाता है, वही दूसरी तरफ विज्ञान की दुनिया में महान प्रसिद्धि और योग्य स्थान भी प्राप्त किया हुआ है। अब वैज्ञानिक मनोवृत्ति भारतीय संस्कृति और समाज का एक अविभाज्य पहलू बन गया है। ये सब कहने के बाद मैं यह कहना चाहूँगी कि संस्कृति को जन्म देना आसान है, लेकिन इसे संरक्षित करना, इसकी हिफाजत करना बहुत मुश्किल है। हमारे बुजुर्गों ने, पूर्वजों ने इस तरह के समग्र और जातीय रूप से समृद्ध संस्कृति का निर्माण करने के लिए कई सालों से लगातार प्रयास किए हैं। इसीलिए हमारे लिए भी यह महत्वपूर्ण है कि हम इसे निरंतर संरक्षित रखें, सुरक्षित रखें और मुझे यकीन भी है कि यह काम करने में हम सफल जरूर हो सकते हैं। हमारी इस अद्भुत संस्कृति का हिस्सा होने के साथ जो आने वाली पीढ़ी है, उसके बीच भी पूरी तरह से यह संस्कृति के प्रति जागरूकता हमें बनाना जरूरी है। हमारे छात्र, हमारे बच्चे
जो देश का भविष्य है, नई पीढ़ी, उसे हमें यह सौगात के रूप में देना है। आज की नई पीढ़ी के हाथों में हमें देनी है यह कमान। आज की नई पीढ़ी के हाथों में हमें देनी है यह कमान, क्योंकि हमारी संस्कृति की अपनी ही है एक अलग पहचान, क्योंकि हमारी संस्कृति की एक अलग ही है पहचान। हमारे छात्र, जैसे कि मैंने अभी भी कहा, हमारे देश का भविष्य है और हम चाहते हैं कि सभी छात्र हमारे सांस्कृतिक मूल्यों को आत्मसात करने और देश में सद्भाव और शांति को बढ़ाए रखें। अंत में मैं कहना चाहूँगी, संस्कृति हमारा कर्म है, संस्कृति हमारा धर्म है, देश ही की सेवा करना हमारा कर्म है। संस्कृति हमारा धर्म है, देश की सेवा करना हमारा कर्म है तथा इसका सम्मान करें, साथ ही उसका विकास करें, ये हमारे लिए बहुत ज़्यादा ज़रूरी बात है। अंत में एक बार मैं कहना चाहूँगी, इसको मन में बनाकर रखना, इसको मन में बसाकर रखना, इन्हीं से हमारा मान है। इसको मन में बसाकर रखना, इन्हीं से हमारा मान है, क्योंकि हमारी संस्कृति की एक अलग ही पहचान है, क्योंकि हमारी संस्कृति की एक अलग ही पहचान है। जय हिंद, जय भारत, जय हमारी भारतीय संस्कृति। धन्यवाद। Good morning, everyone. Respected Principal Sir, Vice Principal Ma'am, Supervisors, and all my dear colleagues. First of all, I take this opportunity to wish you all a very happy Teachers' Day. Today I am going to be speaking about juvenile delinquency. Juvenile delinquency is also known as juvenile offending. It involves participation in illegal behavior by minors, that is children below 18 years of age. Most legal systems such as juvenile detention centers and courts suggest procedures for dealing with juveniles. Juvenile delinquency refers to illegal behavior by children or teenagers. A young person who is yet not an adult and who is guilty of committing a crime is called a juvenile delinquent. Juvenile children are not punished like adult criminals, as they do not come under the penal section. Such lawbreakers are sent to rehabilitative homes. Juvenile crimes can range from offences such as underage smoking to property and violent crimes. Many children have a tendency to cross the limits set by their parents and elders. They find it adventurous. Delinquent activities include killing someone, attempting suicide, betting, stealing, begging, involving sexual activities, etc. Eve teasing done in schools, colleges, and on streets is another form of delinquent activity. Sometimes family plays a significant role in delinquency among children. Lack of parental love, the level of parental control and discipline, too much firmness, family disputes, parental separation, and family members belonging to criminal background affect the tender minds of children. Children with weak physical and mental abilities also show delinquent behavior. As family is the first school of child, healthy behavior among children must be encouraged within the family. The family should have a positive attitude towards life and towards society. Parents and elder siblings should show the children positive values, norms, and standards of society. Family defines the overall personality of the children. It is the basic socialization agency for the children. Children usually learn the basic concepts of good and bad from their family. It shapes their values.
Morality or ethics is one of the most important concerns among teens today. Parents and teachers should talk to the teens about their problems and should try to solve their problems. They should create a healthy and friendly relationship with their children. This way, children feel free to share anything and everything with their parents and teachers. It is not always easy for the government alone to provide preventive measures. Along with the government, private establishments and groups of people come together to prevent juvenile delinquency. Preventive measures include counseling and guiding the youth, educating parents, and providing shelter to the delinquent juveniles. The children are the further pillars of the nation. The young people are the foundation of the society because the future achievement lies in their hands. The children should be allowed and provided likelihood to grow up to become robust and obedient citizens, physically well, psychologically alert, morally healthy, capable of skills needed by the society at large. So the role of society is very significant. It is supposed to be fair and reasonably flexible in dealing with children. It cannot adopt a harsh approach. There are some tips for parents to prevent juvenile delinquency. Talk to your child. Communication with your child is one of the most important steps in preventing juvenile delinquency. If you do not talk to your child about these issues, he or she will learn about them from peers, television, and movies. Stay alert. Learn the symptoms of intoxication. Learn how to recognize signs of alcohol and drug. It is supposed to be fair and reasonably flexible in dealing with children. It cannot adopt a harsh approach. There are some tips for parents to prevent juvenile delinquency. Talk to your child. Communication with your child is one of the most important steps in preventing juvenile delinquency. If you do not talk to your child about these issues, he or she will learn about them from peers, television, and movies. Stay alert. Learn the symptoms of intoxication. Learn how to recognize signs of alcohol and drug use in your child so you can immediately step in if you notice something amiss. Do not leave your child unsupervised. If you cannot supervise your child after school, you should find another adult who can look after them or enroll them in some kind of activity program. Encourage extracurricular activities and hobbies. Extracurricular activities keep your child in a safe and supervised environment. It can help them feel motivated, engaged, and accepted. Remain firm. If your child gets into trouble at home, school, an organization, or a friend's home, you should take a firm approach to punishment. By following through with the expectations and consequences you established, you help your teen understand that they cannot get away with poor conduct and wrongdoing. Spend time with your child. Try to spend quality time together. Try to find regular opportunities to spend time with your child. Help them in homework, go to a sports game or movie, or simply watch a favorite TV show together. Whenever possible, sit down together as a family for dinner. To sum up, juvenile crime is one phenomenon which seems to be growing and might grow further, but there is one word solution, and that solution is Sadvidya or value education. In all aspects of life and behavior, in the complete ecosystem
including school and home. Thank you all and have a nice day.